नमस्कार. आज आणखी एक कमेंट आली आणि त्या कमेंटवर मला बोलावं लागलं. बरं आहे, टाकत जा अशा कमेंट, कारण त्या कमेंट वाचता वाचता त्या विषयावर मी विचार करायला लागतो आणि मग आपली मतं मांडायला लागतो. आधीच सांगतो, हे ज्ञान नाही आहे, ही भूमिका आहे, हे मनोगत आहे आणि तेच मी आपल्यासमोर मांडतोय. सगळ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, राधेच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक प्रश्न येऊन जातो. सगळ्या कृष्णचरित्रामध्ये राधा आपल्याला आढळते, सगळ्याच कृष्णचरित्रात आढळते. पण ज्या महर्षीच्या ज्ञानाला व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं, म्हणजे त्यांचं ज्ञान, आत्ताचं ज्ञान ही व्यासाची उष्टावळ आहे असं मानलं जातं, त्या महर्षी वेदव्यासांच्या रचनेमध्ये राधेचा कुठेही पुसटसा उल्लेख आढळत नाही. असं का असावं बरं? म्हणजे वेदव्यासांनी भगवंताच्या आदेशानुसार वेद लिहिले असं म्हणतात, म्हणजे सांगितले भगवंतांनी, लिहिले व्यासांनी असं म्हणतात. महाभारताचे रचयिते वेदव्यास, श्रीमद भागवत कथेचे रचयिते वेदव्यास, हरिवंश या कथेचे रचयिते वेदव्यास. या सगळ्याच कथांच्या मध्ये राधा कुठेच आढळत नाही, कुठेच नाही. म्हणजे राधेचा पुसटसा उल्लेखही यांच्या कथेमध्ये सापडत नाही. का बरं असावं असं? काय कारण असावं असं की व्यासांनी राधेला टाळलं? खरं सांगू, व्यासांनी राधेला टाळलं नाही आहे. व्यासांची राधेचं नाव घेण्याची हिंमतच नव्हती. हो, धाडस वाटेल, खूप धाडस वाटेल माझ्या या विधानाचं. होय, कारण असं म्हणतात की राधा हे नाव उच्चारताच व्यासांना समाधी लागायची. व्यास समाधीस्थ होऊन जायचे आणि समाधीस्थ व्हावी अशीच राधा होती. हो, अशीच राधा होती. म्हणून म्हणतात, असल्या चर्चा करणाऱ्यांच्या व्यासपीठाला छेद देऊन राधा उभी राहते. या असल्या तार्किक, अतार्किक, अकॅडमिक या सगळ्या चर्चा करणाऱ्यांच्या सगळ्या चर्चांना, व्यासपीठांना छेद देऊन राधा उभी राहत असते. राधा काय आहे? व्यासांनी भागवत लिहिलं असेल, व्यासांनी महाभारत लिहिलं असेल, पण या सगळ्या ज्ञानाचं एक सार श्रीमद भगवत गीता, जी भगवत गीता प्रभू श्रीकृष्णाने सांगितली आहे ना, ती कोणाची आहे तुम्हाला माहीत आहे? ती कोणाची आहे हे कळायचं असेल तर राधा हृदय या लक्ष्मीकांत तांबोळींच्या एका काव्यसंग्रहातील कविता तुम्हाला मला ऐकवावी लागेल. भेटीस आपुल्या राधे अशी ती कविता आहे. खरं तर ही कविताच भगवद्गीतेच्या उगमस्थानाचं प्रतीक सांगणारी आहे. मोठी सुंदर कविता आहे. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. भेटीस आपुल्या राधे किती युगे लोटली सांग, मी अजून आळवीत बसलो हा वृंदावनी सारंग. तू कळी देठ मी राधे, तू कळी देठ मी राधे, आधार कुणाचा कोणा, फुलताना कधी न कळते, कळते पण ओघळताना. तू गीत दिले मजबाई, मी केली त्याची गीता. तू गीत दिले मजबाई, मी केली त्याची गीता. कानाच होऊनी काना, गीतेत अडकला आता. राधेनं सांगितलेलं गीत, राधेनं वृंदावनात सांगितलेलं गीत कृष्णाची कुरुक्षेत्रावरची गीता होतं. एक काना आणि त्या कान्यामध्ये हा काना अडकलाय. गीता आणि गीताच्या कान्यामध्ये हा आमचा कान्हा अडकलेला आहे. राधेने सांगितलेलं गीत जर गीता होत असेल ना, तर राधा त्यापेक्षा, राधेचं नाव घेतल्यावर वेदव्यासांना समाधी अवस्था प्राप्त व्हावी हे तितकंच खरं आहे. म्हणून राधा कृष्णाच्या चारित्र्यावर कधी उगाच फालतू शंका व्यक्त करणारे, अगदी कसपटासारखे, कानावर बसलेल्या किड्यासारखे झटकून टाकावे अशी त्यांची लायकी आहे. एकानं कमेंटमध्ये मला विचारलं, विष्णूचे सगळेच अवतार इतके स्त्रीलंपट कसे? कधी यमुना जळामध्ये आंघोळीला गेलेल्या गोपिकांची वस्त्र गोळा करून बसणारा कृष्ण, त्यांची छेड काढणारा कृष्ण, बायांच्या मागे मागे फिरणारा कृष्ण, असा स्त्रीलंपट कृष्ण देव कसा, असं एकानं मला विचारलं होतं. तुला कळलं नाही रे राजा, तुला कळलंच नाही.
राधा काय होती हे कळलं नाही, कृष्ण काय होता हे तुला कळलं नाही, म्हणून तुझी खरी गडबड झाली आहे. राधा काय होती आणि कृष्ण काय होता हे कळायचं असेल तर त्याच कविता संग्रहातील लक्ष्मीकांत तांबोळींच्या आणखी 2 कविता सलग तुम्हाला मी ऐकवतो. त्या कविता जरा तुम्ही ऐकून घ्या, म्हणजे राधा आणि कृष्ण नेमके काय होते हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला आपण ऐकूया ती कविता. डोळ्यात माझी या कृष्णा तू काजळ होऊन येशी, डोळ्यात माझी या कृष्णा तू काजळ होऊन येशी, कानीचे कुंडल हलता वाटते तूच कुजबुजशी, तू होऊन येशी वारा अंगाशी माझ्या झटशी, मग भांग मोडुनी माझा केसाशी खेळत बसशी, भांगातील तोच गुलाल ये पसरत गालावरती, भांगातील तोच गुलाल ये पसरत गालावरती, जाहले काय हे राधे मैत्रिणी मला पुसताती, उकललीस माझी वेणी, उकललीस माझी वेणी हळुवार तुझ्या बोटांनी, देहाची केली मुरली दळदार तुझ्या ओठानी, तू नाव घातले मजला काढलास नेटका भांग, नटविलेस मजला कृष्णा न्याहाळीत अंगनी अंग, घालून सैलसर वेणी माळलास वरती गजरा, रे देहच सारा माझा मग बनला मोर पिसारा. ऐकलत? अहो हे काय होतं? हे एकमेकांचे इतके पूरक होते, इतके पूरक होते. कृष्ण डोळे असेल तर राधा काजळ होती, कृष्ण काजळ असेल तर राधा डोळे होती. म्हणजे राधेच्या देहाची बासरी वाजायची आणि त्या बासरीला वाजवणारा कृष्ण असायचा. तुम्ही आम्ही मूर्ख हो, तुम्ही आम्ही मूर्ख राधा नावाच्या एका प्रापंचिक शरीराला सौंदर्याचं प्रतीक समजून राधा आणि कृष्णाचं त्या नात्यासोबत आपण खेळत राहतो ना. म्हणजे आपल्याला काय आठवतं माहित आहे? आपल्याला आठवतो फक्त शरीरधर्म, फक्त शरीरधर्म. एक स्त्री एका शरीरासोबत, एका स्त्रीच्या शरीरासोबत एक पुरुष दमदारपणे खेळतो आहे, एवढंच. राधाकृष्णाचं नातं आपण तेवढंच तपासत असतो, तेवढंच तपासत असतो. हे नातं नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला अजून एक कविता मी ऐकवतो. अजून एक कविता, ती सुंदर कविता आहे. चहूकडे सारखी आता शोधिते तुला मी कृष्णा, चहूकडे सारखी आता शोधिते तुला मी कृष्णा, का अशी दिली तू मजला ही जन्मभराची तृष्णा, यमुने सम तुडुंबलेला आवरू कसा मी पाना, यमुने सम तुडुंबलेला आवरू कसा मी पाना, घेते मी पदरा खाली ये बाळ होऊनी ताना, प्रेमिका जगातील सगळ्या करतीलच माझा हेवा, प्रेमिका जगातील सगळ्या करतीलच माझा हेवा, पण मीच ओळखून आहे हा तुझा निरागस कावा, पण मीच ओळखून आहे हा तुझा निरागस कावा. कळलं का काय ते? कळलं? म्हणजे घेते मी पदराखाली ये बाळ होऊन ताना, असं जेव्हा ती म्हणते आणि लगेच पुढे म्हणते प्रेमिका जगातील सगळ्या करतीलच माझा हेवा, म्हणजे जगातील सगळ्या प्रेमिका राधेचा हेवा करतील आणि घेते मी पदराखाली ये बाळ होऊन ताना असं म्हणते. राधा प्रियसी आहे की आई आहे? कृष्णाला जेव्हा भूक लागेल, जेव्हा दूध प्यायचं असेल, तेव्हा घे ये बाळ होऊन ताना, ये तुला मी माझं दूध पाजवते, माझं स्तन्य पाजवते असं ती म्हणते. आणि मग जेव्हा तो बालकृष्ण राधेच्या स्तनाचं दूध पित असेल तेव्हा जगातील सगळ्या तुझ्या प्रेमिका माझ्या हेवा करतील. अहो त्या छोट्यावर, त्या वेड्यावर कसलं प्रेम होतं. बघायला मिळावा म्हणून आईकडे तक्रार करत जायचं, बघायला मिळावा म्हणून. म्हणजे यशोदेकडच्या तक्रारी उगाच करत नव्हत्या सगळ्या गोपिका. त्या निमित्ताने कृष्णाच्या घरी जाता यायचं, त्याला बघता यायचं, त्याला जवळ घेता यायचं, त्याची छेड काढता यायची, त्याचे गालगुच्चे घेता यायचे, त्याची एखादी पप्पी घेता यायची, म्हणून यशोदेच्या घरी जायचं. त्यानं छेड काढावी यासाठीच वागत राहायचं. अहो त्यानं लोणी घ्यावं म्हणजे शक्य होतं का? लोणी खरंच जर उंच ठेवलं तर कृष्णाला मिळणं, पण त्याला कळावं, त्याने लोणी चोरावं, त्याने खावं अशी इच्छा असायची. एखादं गोड लेकरू घरात आलं तर आपण त्याचे किती लाड करतो ना. एखादं गोड लेकरू, अहो त्याचे सगळे लाड करतो, त्याच्या खुदकन हसण्याने आपण सगळं हरवून जातो. इथे जगन्यंता,
जगन्नियंता ताना बाळ होऊन आला होता, या बायांना वेडं करीन नाही तर काय करीन. म्हणून कृष्णाचं नातं राधेशी आणि गोपिकांशी काय होतं हे या उपटसुंभांना कळणं अवघड आहे. बरं, राहिला प्रश्न त्या नदीकाठावरच्या प्रसंगाचा. यमुनेच्या डोहात गोपिका स्नान करायला गेल्यानंतर त्यांची वस्त्र घेऊन हा सगळा कदंबाच्या वृक्षावरती जाऊन बसला आणि तिथे जाऊन तो बासरी वाजवू लागला. या वेड्या नाद बसल्या आणि नंतर कळलं बासरी वाजणं थांबवल्यावर की यानं आपले कपडे वर नेऊन ठेवलेत. आता करायचं काय? जेव्हा सगळी मार्ग संपतात तेव्हा त्यालाच शरण जायचं असतं. यशोदेची गोष्टही अशीच हो. यशोदा दोरीनी उखळाला कृष्णाला बांधत होती. दोरी लांबवत होती पण उखळाला कृष्ण काही बांधल्या जात नव्हता. आणि शेवटी तीच म्हणली, थकले काना आता तूच काहीतरी कर बाबा. आणि जेव्हा यशोदा अनन्य शरण होऊन परमेश्वराकडे जाते तेव्हा कृष्णच म्हणतो, मैया मैं खुद को ही बांध लूं. आणि मग तोच आपल्या हाताने उखळाला बांधून घेतो. शरण जा, मग तो तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतो. बरं, या सगळ्या गोपिका कृष्णाच्या नादाला लागलेल्या आहेत, कृष्ण गोपिकांच्या नादाला लागलेला नाही हा. कारण वृंदावनातले खेळ सोडून तो मथुरेला जातो, मथुरेतला सगळा प्रकार करून तो कुरुक्षेत्रावरचं युद्धही करतो आणि मग द्वारकाही करतो. तुझ्या सगळ्यातून बाजूला सरकतोय, पटापटा निघून जातोय. पण या त्याच्या विराहात अजून आहेत. वृंदावनात त्याची अजूनही वाट पाहतायत. उद्धवाला परत पाठवलंय, सगळ्या ज्ञानी माणसांना परत पाठवलंय. त्याच्यात एकरूप झाल्यात आणि म्हणून त्याला शरण जातात आणि शरण गेल्यावर मग त्यांची वस्त्र मिळतात. हे ज्ञान आपल्याकडच्या लावण्या लिहिणाऱ्यांना समजतं. अगदी सोपं सांगू, तमासगिरांना कळतं. पण या अध्यात्माचा तमाशा मांडणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही. त्या काय म्हणतात, हात जोडिता बंधन सुटले, आता जीवाला मी पण नुरले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे कान्हा चोळी अन लुगडी. हात जोडिता बंधन सुटले. हात जोडल्याबरोबर सगळी बंधनं सुटून पडली. सगळं बंधनं सुटून पडतात. आणि काय होतं, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. आता जीवाला मी पण उरलं नाही. आणि तेव्हा अशा अनन्य भावानं जेव्हा त्या गोपी शरण जातात तेव्हा त्यांची वस्त्र त्यांना मिळतात. ईश्वरासमोर कसली आलीत वस्त्र आणि कसलं आलंय नाटक, काय सगळंच त्याला ठाऊक आहे. त्यामुळं या कृष्णाच्या कृत्यांना, कृष्णकृत्य असं आपण जे म्हणतो ना, त्या कृत्यांना वाईट न समजता त्याला अध्यात्म समजलं पाहिजे. ज्याला हे अध्यात्म समजतं त्यालाच यातला खरा अर्थ कळतो, खरी राधा कळते, खऱ्या गोपिका कळतात आणि त्याचा अर्थ कळतो. आणि कृष्णाचा अवतार सोडला तर अरे टीका करणाऱ्या ठोंब्यांनो, कोणत्याही अवतारात भगवान विष्णूंनी कृष्ण जन्मासारख्या खेळी केलेल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. हे ज्यांच्या लक्षात आलं तरच ते कळेल. नमस्कार.